कर्करोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या विविध अवयवांच्या क्रमवारीत मोठ्या आतड्याचा तिसरा क्रमांक लागतो। मोठे आतडे म्हणजे आपल्या अन्न पचन संस्थेचा शेवटचा नळीसारखा अवयव। मोठ्या आतड्यांचा कॅन्सर हा आतड्याच्या आतील आवरणापासून सुरू होऊन तो पुढे सरकत जातो। हा रोग संसर्गजन्य नसला तरीही अनुवंशिकतेचं प्रमाण मात्र याचं जास्त आहे। या आजाराची लक्षणं काय आहेत तर अशक्तपणा आणि थकवा जाणवणं, शौचाच्या सवयीमध्ये बदल होणं, शौचास खूप पातळ होणं किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होणं, शौचावाटे रक्त जाणं, शौचास अरुंद होणं, अकारण वजन घटणं, पोट दुखणं तसंच अकारण पोट फुगणं ही लक्षणं दिसून येतात। प्रामुख्याने आजार झाल्यानंतर खूप कालावधीनंतर ही सर्व लक्षणे दिसून येतात। त्यामुळे आजार होऊ नये म्हणूनच सुरुवातीला आपण काय काळजी घेऊ शकतो तर योग्य सकस संतुलित सात्विक असा आहार असावा, म्हणजेच रिअल नॅचरल ऑर्गॅनिक फूड खाण्यात असावं। प्रोसेस्ड अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हे टाळावं। वयाच्या 50 नंतर दरवर्षी किंवा शौचाच्या सवयीमध्ये बदल झाल्यास स्टूल रूटीन मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ही टेस्ट आवर्जून करून घ्यावी। अनुवंशिकतेचं प्रमाण जास्त असेल म्हणजेच फॅमिली हिस्ट्री असेल तर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली शौचाची जागा तपासून घ्यावी आणि त्यांच्या सल्ल्यानुसार गरज वाटल्यास सोनोग्राफी कोलोनोस्कोपी ही टेस्ट करून घ्यावी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजार होऊ नये म्हणूनच आयुर्वेदातील पंचकर्म, वमन, विरेचन किंवा बस्ती तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानं प्रकृतीनुसार करून घ्यावेत। धन्यवाद।